नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. कलियुगात श्री सत्यनारायण पूजा खूप प्रभावी मानली जाते. शक्यतो पौर्णिमेच्या दिवशीच ही पूजा का केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करण्याचे महत्त्व, नियम आणि पूजाविधी आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याची परंपरा कलियुगात ही व्रत कथा खूप प्रभावी मानली जाते. जाणून घेऊया पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रतकथेचे महत्त्व, फायदे आणि नियम. प्राचीन काळापासून ही परंपरा का लागू आहे? माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026 रोजी पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची विशेष पूजा आणि कथा सांगण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यव्रत आणि कथा पठण केले जाते. स्कंदपुराणानुसार सत्यनारायण व्रताची कथा ऐकून श्रीहरी साधकास सत्यनारायण पूजा माघ पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे महत्त्व जाणून घेऊया. स्कंदपुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूचे एक स्वरूप असल्याचे सांगितलेले आहे. भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वरूपाची विशेषतः पौर्णिमेच्या तिथीला पूजा केली जाते. अशा परिस्थितीत या दिवशी कथा सांगण्याची आणि भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष प्रचलित आहे. भगवान सत्यनारायण यांनी या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देवर्षी नारदांना सांगितलेला आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रताची कथा हजारो वर्ष केलेल्या यज्ञा इतकेच फळ आपणास प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले गेले आहे. सत्यनारायण व्रत कथेचे फायदे आपण जाणून घेऊया. भगवान सत्यनारायणाची कथा व्यक्तीला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, जेणेकरून जो आनंद आणि समृद्ध राहील. असे मानले जाते की जिथे भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा ऐकली जाते किंवा कथा केली जाते, तिथे गौरी, गणेश, नवग्रह, सर्व दिग्पाल उपस्थित राहतात आणि भक्ताला आशीर्वाद देतात. सत्यनारायण व्रत कथेचा महिमा सुखी वैवाहिक जीवन, इच्छित वधूवर संतती, उत्तम आरोग्य, आर्थिक लाभ इत्यादी आपल्या मनोकामना ते पूर्ण करतात. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कथेचे पालन केल्याने कुटुंबातील सदस्यांना सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते. त्यांचे जीवन धर्म, संपत्ती, वासना, मोक्ष सिद्ध करते. क्लेश नाहीसे होतात. उपजीविकेशी संबंधित समस्या संपतात. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतात. पतीला आरोग्य चांगले लाभते. आपणास अखंड सौभाग्य लाभते. मुलांच्या व पतीच्या प्रगतीसाठी आपण सत्यनारायण व्रत केले जाते. मुलांच्या व पतीच्या प्रगतीसाठी आणि मनामध्ये ज्या इच्छा उत्पन्न होतात, आपल्या जीवनातील अनेक संकटाचं निवारण करण्यासाठी कलियुगात सत्यनारायण कथा श्रवण करणे, ऐकणे खूप फलदायी मानले जाते. आपल्या संसारात अनेक अडचणी असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी जर सत्यनारायणाचे व्रत केले तर आपल्या सर्व अडचणी सत्यनारायण भगवान संपवण्यासाठी समर्थ आहेत. माघ पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा कशी करावी, कधी करावी याविषयीची माहिती पाहूया. माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्र उदय झाल्यावर आपणास सत्यनारायणाची पूजा करायची आहे. मनोभावे सत्यनारायण भगवान यांना प्रार्थना करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केल्यामुळे आपल्या मनातील मनोकामना, इच्छा लवकर पूर्ण होतात. खूप दिवसापासून आपली एखादी इच्छा पूर्णच होत नाही. कितीही व्रत केले, संकल्प केले तरीही तुमची इच्छा पूर्ण झालेली नाही, तर माघ पौर्णिमेच्या दिवशी संकल्प करून आपण सत्यनारायणाची पूजा अवश्य केली पाहिजे. यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होतात. या दिवशी सत्यनारायणाची विधिवत पूजा करणे, कथा ऐकणे, कथा श्रवण करणे, विधिवत प्रसाद ग्रहण करणे आणि दुसऱ्यांना प्रसाद वाटणे यामुळे 100% आपल्या इच्छा पूर्ण होतात. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होतं. त्याचबरोबर अडकलेली कामं पूर्ण होतात. जर तुमचं कोणतं काम पूर्णत्वाला जात नसेल, ते काम अर्धवट राहत असेल किंवा मध्येच काहीतरी त्या कामासाठी अडथळे येत असतील, तर आपण या दिवशी सत्यनारायणाची पूजा अवश्य केली पाहिजे आणि यामुळे आपल्या सर्व अडचणी, कष्ट नक्कीच दूर होतात. कारण सत्यनारायणाचे व्रत कथा ऐकल्याने, व्रत केल्यामुळे भगवान विष्णूसोबत
माता लक्ष्मी यांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण ज्या घरात विष्णू भगवान यांची पूजा केली जाते, त्यांची कथा ऐकली जाते, त्या घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करतात आणि आपल्या घरात स्थिर होतात. ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर होतात त्या घरात कधीही पैशाची अडचण येत नाही. लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल, घरात पैसा यावा, पैसा टिकावा आणि बरकतसुद्धा यावा असं वाटत असेल तर विष्णू भगवान यांची पूजा करणे आवश्यक आहे. कारण विष्णू भगवान यांच्या पायातच लक्ष्मी निवास करते. जिथे विष्णू भगवान तिथे लक्ष्मी येणारच हे समीकरण आहे. म्हणूनच मनोभावी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकणे, श्रवण करणे अवश्य केली पाहिजे. असं केल्याने आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात. आणि सत्यनारायणाची ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.